नागपुरामध्ये सख्या सासऱ्याची सुनेनं हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। 22 कोटींच्या संपत्तीचा हा व्याज एका क्लास 1 महिला अधिकाऱ्याला कुठल्या स्तराला नेऊ शकतो याचं दुर्दैवी उदाहरण समोर आलंय। मात्र या हत्याकांडाचे आणखी एक मोडस ऑपरेंडी उघड झाली आहे आणि ती आहे अपघात, हत्या, पार्टी आणि डर्टी गेम। पाहूयात याबाबतचा आमचा सविस्तर रिपोर्ट। अपघात, हत्या, पार्टी आणि मोठा गौप्यस्फोट हा घटनाक्रम आहे एका हत्येचा। तारीख 22 मे। पुरुषोत्तम पुट्टेवार यांना भरधाव कारनं धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला हे प्रकरण हिट अँड रन म्हणून चर्चेत आलं। पोलिसांनी अपघाताच्या दृष्टीने तपास सुरू केला, पण हा अपघात नसून घातपात होता हे समोर आलं। नीरज निमजे, सार्थक बागडे, सचिन धार्मिक आणि हत्येचा मास्टरमाइंड दुसरं तिसरं कुणी नसून पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवार असल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र सरकारच्या नगररचना विभागात क्लास 1 अधिकारी असलेल्या अर्चना पुट्टेवार यांनीच आपल्या सासऱ्याच्या हत्येचा कट रचला होता, पण या हत्येचा उलगडा झालाय तो एका पार्टीमुळे। अर्चना पुट्टेवारने सचिन धार्मिकच्या मदतीने हत्येचा डाव आखला आणि त्याची सुपारी नीरज निमजेला दिली। नीरज निमजेने हत्या केली आणि तो मालामाल झाला। आधी मित्रांकडून उधारीने पैसे घेऊन दारू पिणारा नीरज निमजे आता मित्रांना महागड्या दारूच्या पार्ट्या देऊ लागला। एकदा दारूच्या नशेत त्यांनी मित्राला माहिती दिली की एक अपघातामुळे तो कसा मालामाल झाला। नेमकी हीच टीप पोलिसांना मिळाली आणि सूत्रे फिरली। नीरज निमजेवर पोलिसांनी नजर ठेवली, सोबतच अपघाताच्या जुन्या फाईलही ओपन केल्या। कुठल्या अपघातात चालक सापडला नव्हता याचा शोध घेत असताना तपास पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघातावर येऊन थांबला आणि तिथेच हत्येची पोलखोल झाली। पोलिसांनी खाक्या दाखवताच नीरज निमजेने तोंड उघडलं। 8 मे आणि 16 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येचा प्रयत्न झाला, मात्र दोन्ही प्रयत्न अपयशी झाले। त्यानंतर 22 मे रोजी हत्या करण्याचा प्लान शिजला आणि त्यासाठी नागपुरातील एका ऑटो डील कंपनीतून सेकंड हँड कार खरेदी केली गेली। अपघातानंतर ती कार चंद्रपूर जिल्ह्यातील एका बंद पडलेल्या खाणीत लपवली गेली। या हत्येतून नीरज निमजे आणि सार्थक बागडेला पैसे मिळाले, तर सचिन धार्मिकने बियर बारच्या लायसन्ससाठी या गटात सहभाग घेतला। पण प्रश्न हा आहे की एक सुसंस्कृत कुटुंबातील सून महाराष्ट्र सरकारच्या नगररचना विभागात क्लास 1 अधिकारी असूनही अर्चना पुट्टेवारनं 85 वर्षाच्या सासऱ्याला मारण्याची सुपारी का बरं दिली? अर्थात त्याचं उत्तरही संपत्तीतच दडलंय। अर्चना पुट्टेवार यांनी आपले सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्यावर ते काळा जादूचा वापर करत होते असा एक गंभीर आरोप ठेवलेला आहे। अर्चना पुट्टेवार यांनी पोलिसांच्या चौकशीमध्ये असं सांगितल्याची माहिती आहे की सासरे जे आहेत ते धार्मिक वृत्तीचे होते, ते अति जास्त पूजापाठ करायचे आणि ते कदाचित काळा जादूचा वापर करत होते आणि त्यांच्यामुळेच त्यांचा हेतू माझ्या कुटुंबियांबद्दलचा चांगला नव्हता आणि त्यांच्यामुळेच माझ्या कुटुंबामध्ये काही सदस्यांचा अकाली मृत्यू झाला होता असा एक गंभीर आरोप जो आहे तो अर्चना पुट्टेवार यांनी आपल्या सासऱ्यांविरोधात चौकशीमध्ये ठेवलेला आहे। पुरुषोत्तम पुट्टेवारांची नागपूरच्या उंटखाना परिसरात कौटुंबिक संपत्ती होती। 22 कोटींच्या संपत्तीतून पुट्टेवार यांनी मुलीला वाटा देऊ नये अशी अर्चना पुट्टेवारची इच्छा होती, मात्र पुट्टेवार मुलीला संपत्तीचा वाटा देण्यावर ठाम होते। इसमें जो पता चला अभी तक वो है प्रॉपर्टी डिस्प्यूट था, जिस प्रॉपर्टी की वजह से ये हुआ और इसमें लगभग 17 लाख रुपए की अभी तक हमने प्रॉपर्टी जब्त की, इसमें कैश, गोल्ड और इसके अलावा 4 व्हीकल्स भी हैं। आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती पुरुषोत्तम पुट्टेवारांनी कमावली, आज त्याच संपत्तीमुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागलाय। ही हत्या एका व्यक्तीचीच नाही, तर ती माणुसकीची, नात्याची आणि विश्वासाची झाली आहे। रजत वशिष्ठ सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।